तुमच्या जर आयुष्यावर जर बोललं तर तुम्हाला दिगंची आणि परिसरातल्या लोकांना तोंड दाखवायच्या लायक तुम्ही राहणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेचं प्रायोजन काय आहे? नमस्कार, मी रोहित देशमुख. आज पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं की काल परवा माझ्या वर काही लोकांनी आरोप केले की गाव सोडून गेलोय वगैरे. मुळात मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी माझ्याच गावात आहे, माझ्याच घरी आहे आणि माझ्याच माणसांसोबत आहे, गावकऱ्यांसोबत आहे. काल प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्यावर बरेचशा वॉरंट आहेत, आपल्यावर केसेस आहेत आणि त्याच्यामुळं आपण गाव सोडून गेलाय असं म्हटलं गेलं. मुळात मी त्यांना सांगतो की मी काही गाव अजून सोडलेलं नाही, माझ्यावर तशी अजून काही वेळ आलेली नाही. मी माझ्याच घरी आहे, माझ्याच गावात आहे आणि गावकऱ्यांसोबत आहे. काही व्यावसायिक अडचणी असतात, त्या व्यावसायिक अडचणी अव्यावसायिक माणसांना समजणार नाहीत आणि त्या समजवण्याची गरज पण मला वाटत नाही. आणि त्यांचा मुळात जर इतिहास आपण बघितला तर तुमचा इतिहास काय आहे की तुमचा इतिहास पुण्यातील एटीएम फोडीपासून चालू झालेला, जे आजपर्यंत जर तुमची पार्श्वभूमी बघितली तर तुमच्यावर प्रचंड गंभीर असे गुन्हे आजही तुमच्यावर आहेत. त्याबद्दल मला बोलायची गरज नाही. आणि राहिला खाजगी आयुष्याचा विषय, खाजगी आयुष्यावर जर तुम्ही माझ्या बोलत असाल तर मला तुमचं जर खाजगी आयुष्य जर बोलण्याचा अधिकार नाही तुमच्या खाजगी आयुष्यावर. तसे संस्कारही नाहीत आमच्यावर, तशी संस्कृती पण नाही आमची. तरी पण तुम्ही जर बोलणार असाल तर माझा तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर खाजगी आयुष्यात तुमच्या जर मी पडलो तर तुम्हाला दिगंची आणि परिसरात तोंड दाखवायचं सुद्धा राहणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या माध्यमातून केल्या, तुमचा इतिहास काय, तुम्ही मला म्हणला की गाव सोडून गेलोय. माझी तुम्हाला विनंती आहे की गाव खरं तर कुणी सोडलं, कोणत्या प्रकरणात गाव सोडलं, किती दिवस गाव सोडलं, किती दिवसासाठी तुम्ही गावाच्या बाहेर गेला होता. तुम्हाला ह्या जर इतिहासात आम्ही पडलो तर आज सुद्धा तुम्हाला फिरणं मुश्किल होईल. तुम्ही एक खाजगी गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या, जर तुम्ही सरकारी मालमत्तेवर ग्रामपंचायतच्या दिगंची गावकऱ्यांच्या जी खुर्ची तुम्हाला एवढ्या वर्षाची परिवर्तन करून तुम्हाला दिली लोकांनी, त्या खुर्चीवरच पावित्र्य तुम्ही राखू शकला नाही. ह्याच्या इतपत तरी आम्ही काही गुन्हा केलेला नाही, ह्याच्या इतपत तरी आम्ही चुकीचं काही केलेलं नाही. आणि खाजगी आयुष्यात बोलण्यासारखं माझ्या तुम्हाला गोष्टी नका एवढ्या भेटतील, पण तुमच्या जर आयुष्यावर जर बोललं तर तुम्हाला दिगंची आणि परिसरातल्या लोकांना तोंड दाखवायच्या लायक तुम्ही राहणार नाही. त्यांनी केलेल्या आव्हानाला तुम्ही प्रति आव्हान देताय असं वाटतंय का? प्रति आव्हान मुळात त्यांनी जे माझ्यावर आरोप केला त्याला मी मुळात त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही. कारण मी काही कुठल्या सरकारी पदावर किंवा संविधानिक पदावर नाही आणि संविधानिक पदावर असून मी कुठला तर भ्रष्टाचार केला नाही, जसं की तुम्ही भ्रष्टाचार केलाय. आणि तुमच्यात जर धमक असेल, मी तुम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून आव्हान करतो, जे मुद्दे तुम्हाला मी मांडलेत, जे आम्ही तुम्हाला इथून पुढे मांडू, त्या मुद्द्यांवर तुम्ही 1 to 1 आम्हाला उत्तर द्या. तुम्ही आता बरं काय झालंय ह्यांची परिस्थिती की ह्यांना 3-4 मुद्द्याच्या पुढे यांना मुद्दा नाहीत. हनुमंतराव देशमुखांवर बोलायचं तर काय बोलायचं की गारमेंट, यांचं हॉटेल, यांचं पेट्रोल पंप. अरे राजा, मला तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्हाला एकतर उद्योगधंदा उभा करता आला नाही, नवीन पिढी तुम्हाला घडवता आली नाही. आज जर तुम्ही दिगंची परिसरात बघताय की काय परिस्थिती, युवकांना रोजगाराच्या संधी किती उपलब्ध करून दिल्या यांनी 10 वर्षाच्या काळात. युवकांसाठी एखादा उद्योजक काय आणला यांनी हा सांगावा. मुळात ह्यांची वैचारिक जी पात्रता आहे ही कुणाशीच नाही. म्हणजे ह्यांचे विचार जे आहेत ते ह्यांचे विचार दारू, गांजा, वाळू ह्याच्या पलीकडे हे जाऊ शकत नाहीत. आणि त्याच मानसिकतेत त्याच सर्कलमध्ये हे फिरतात. बोलण्यासारखं बरंच आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, दिगंची गावकऱ्यांसमोर तुम्ही या आणि आम्ही जे आव्हान करतोय, आम्ही जे आरोप करतोय त्या मुद्द्यावर तुम्ही बोला. खाजगी मुद्द्यावर बोलणं, एखाद्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं हा मुळात तुम्हाला अधिकार नाही. आम्ही जर बोललो तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर तर न बोललेलं म्हणजे समजणे वाले को इशारा काफी आहे, त्यातला प्रकार आहे. तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे
की ह्या माणसाला फिरणं सुद्धा मुश्किल होईल. आणि त्यांनी माझं परत एकदा आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावर लढा, विचारांवर लढा, आणि आम्ही जे मुद्दे घेऊन येतोय त्या मुद्द्याचं तुमच्यात जर धमक असेल, त्यानिमित्तानं मी आव्हान करतो की शंभू महादेवाच्या मंदिरासमोर येऊन आपण मला सांगावं की तुमच्यावर जे आम्ही आरोप करतोय त्या आरोपाचं तुम्ही वन बाय वन आरोपाचं उत्तर द्या. असेल आव्हान, तारीख ठरवा, वेळ ठरवा, ठिकाण शंभू महादेवाचं आपलं ग्रामदैवत आहे, त्या ठिकाणी मी येतो, आम्ही सगळे येतो, त्याची उत्तरं द्या. कारण ह्या उत्तरं आम्ही प्रश्न का विचारतो तुम्हाला, ही तुमच्या घरातली मालमत्ता नाही, ही दिगंचीकरांची मालमत्ता आहे. दिगंचीकराने तुम्हाला विश्वासानं सत्तेवर आणलं, आणि सत्तेवर तुम्ही कशासाठी आला, तर ह्या असल्या गोष्टी मध्ये तर मी आपल्याच माध्यमातून बघितलं की स्मशानभूमीचा रोड चोरला गेला. ही फार किरकोळ आहे. अजून बरेच मुद्दे आहेत जे चौकशी समितीचे अहवाल माझ्याकडे येईल, आम्ही घ्यायला लागलो. आता माहितीच्या अधिकारी जे ज्या यांच्यात आहेत मध्ये यांच्यात म्हणजे प्रचंड. आता त्यांनी मला बोलवलंय, ह्याचा अर्थ मी आता तुमच्या विषयी आता इथून पुढे तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, आणि तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या उत्तरं मुद्द्यानिशी द्या. व्यवहार सोडून द्या. व्यवहारिक गोष्टी हा विषय बाजूला ठेवा. लोकांचं खासगी आयुष्य, आम्ही खासगी आयुष्य तुम्हाला पण विचारणार नाही प्रश्न. तुम्ही विचारला तर आम्ही सक्षम आहेत, त्याचा काही विषय नाही. तरी सुद्धा माझं म्हणणं काय आहे की आम्ही जे प्रश्न विचारतोय ते आमच्या गावकऱ्यांचा पैसा आहे, आमच्या जनतेचा पैसा आहे, दिगंची मधल्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे. तो तुम्ही असा चुकीच्या मार्गाने वापरला, चुकीच्या ठिकाणी वापरला, स्वतःच्या नावाने वापरला. ह्याची उत्तरं द्या आम्हाला. आम्हाला बाकी काही नको आहे. तुम्ही तुमचं खासगी आयुष्य तुम्हाला लकला, त्यावर आम्ही बोलणार नाही. तुम्ही आता वैयक्तिक जो आरोप केलेला आहे पर्सनल त्यांचा, हा. जो ग्रामपंचायत मधला जो काही विषय आहे त्याचा हा. पुरावा आहे का आपल्याकडे? कसं आहे बघा की खासगी आयुष्यात मला खरंच त्यांच्या पडण्यात इंटरेस्ट नाही. कारण त्यांना पण माहिती आहे, आणि त्यांच्या बगल बच्च्यांना पण माहिती आहे, आणि त्यांच्या नेतेमंडळींना पण माहिती आहे. ऑन रेकॉर्ड त्यांची नेते मंडळी, वरिष्ठ नेते मंडळी ऑन रेकॉर्ड अशी म्हणते की ह्या माणसाचं मी किती प्रताप मिटवू, मला कंटाळा आलाय, की किती एकातनं बाहेर काढायचं, दुसऱ्यातनं, म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे खासगी चर्चा ज्या होतात त्यामध्ये आलेला आमच्या सूत्रानुसार आम्हाला पण कळतं. आमचे पण काही लोक तिकडे गेलेले आहेत, ती पण आम्हाला सांगतात की ही पण माणसं असं म्हणजे येऊन ह्यांची पण नेते मंडळींना वैतागलेले आहेत. त्यामुळं हे अजून तुमच्याकडे 1-2 वर्षाचा काल आहे, व्यवस्थित करा. कोणाच्या खासगी आयुष्यावर बोलू नका. आम्ही पण तुमच्या खासगी आयुष्यावर बोलत नाही. आमचं झाकली मूठ 1.25 लाखाची असू द्या. आम्ही जर बोलायला, मी परत अजून सांगतोय त्यांना, जनतेने काय समजायचं, तेरे बी चूक मेरी बी चूक? नाही 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 नाही, आम्ही असं म्हणतच नाही. तेरी बी चूक मेरी बी चूक, आम्ही काहीच गुन्हा केलाच नाही. मुळात मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही या समोर, आम्ही जे मुद्द्यांची लढाई मुद्द्यांवर लढा. आम्ही काय आम्ही एखादा मुद्दा जर तुमच्याकडे केला धरून चाला की आता यांनी स्मशानभूमीचा, मीडियावर आम्हाला समजलं की स्मशानभूमीचा रोड यांनी खाल्ला, स्मशानभूमी गेली चोरीला, तुमच्याच मीडियामध्ये आलं होतं. आम्ही काय म्हणतोय की त्याचं तुम्ही उत्तर द्या ना पुढे येऊन. बरं, ते जे लोक आहेत, ते जे तिथल्या समाजाचे लोक आहेत ना, प्रश्न तुम्हाला कोणी विचारलाय? सामाजिक तिथल्या कार्यकर्त्यांनी विचारलाय ना, ज्यांची स्मशानभूमी आहे, ज्यांना तुम्ही रोड करून दिलाय, ज्याची बिलं निघाले, ती प्रश्न विचारत. आम्ही तर लांबचा विषय आहे. मी तर आता तुम्हाला उद्यापासून रोज प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. एखाद्या खासगी आयुष्यावर तुम्ही जर बोलत असाल, आणि तुम्हाला जर मग मी जर खासगी आयुष्याचं तुमच्यावर बोललो तर मग तुमचे प्रचंड कारनामे आहेत. ते काय मी सांगणे इतपत गाव पण आमचं नाही, आपल्या गावाला पण माहिती आहे यांची काय काय कांड आहेत ते. त्यामुळे काय विषय नाही. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली हा. आहे, आपला आरोप झाले की आपण गायब आहे. हा. आता आपली भूमिका काय राहिला? मुळात मला व्यावसायिक दृष्ट्या मी थोडं राजकारणाकडे दुर्लक्ष केलं होतं. कारण व्यवसायामध्ये माझा फार मोठा व्यवसाय, ह्यांना कळणार नाही. आता काय ह्यांचीच बगल बच्चे आहेत, ह्यांनीच काड्या घालून काय केलेलं आहे की भविष्यात आपण काढू. पण मुळात माझ्यावर त्यांनी जो आरोप केला की मी गाव सोडून आलोय, माझं परमेश्वराच्या कृपेनं, माझ्या कुटुंबाच्या साथीनं, माझ्या वडील माझ्याबाबत सक्षम आहेत, आणि मला कुठेही जायची गरज नाही. आणि मी कुणाचा 1ही रुपया, मी तुमच्या माध्यमातून सांगतो, 1ही रुपया कुणाचा आपण हरामचा घेतलेला नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की रोहितदादा वेळ आली की निघून जातात, आणि वेळ आली की पुन्हा येतात, मधल्या काळामध्ये गायब होतात, असंही त्यांच्या माध्यमातून म्हटलं जातं. नाही, मुळात कसं आहे की ह्यांनी जे म्हणले की वेळ आली, किंवा
आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आहेत. ह्यामध्ये तुम्हाला रोहित देशमुख कार्यकर्त्यांसाठी झटलेला दिसेल. तुमच्यासाठी 2 हात विरोधात 100% तुमच्या विरोधात आम्ही ठामपणे आहे. आम्ही काय कुठं पळून जाणाऱ्यांचे आमच्यावर संस्कार नाहीत. आणि मी कालही दिगंचित होतो, आजही आहे आणि उद्याही आहे. तुम्हाला जर तसं माझी खास आठवण येत असेल तर तुम्ही सांगसाल त्या ठिकाणी मी येतो. मला याची गरज नाही, तरी पण मी तुम्ही सांगसाल त्या ठिकाणी येतो. मुळात तुम्ही मुद्दा फक्त माझा एवढाच आहे की तुम्ही मुद्द्याची लढाई, विचारांची लढाई विचारांनी लढा. तुमच्या खासगी आयुष्यात आणि माझ्या खासगी आयुष्यात जर पडला तर माझ्या खासगी आयुष्यात फार कमी गोष्टी आहेत त्या. तुमच्या ज्या खासगी गोष्टी आहेत त्या माझ्याकडे पुरावेनिशी आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही काय जे काय आहे ते. हळूहळू आपण सांगू ह्या सगळ्या गोष्टीला. फक्त माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जी आम्ही तक्रारी, ज्या मुद्द्यावर ज्या गोष्टी आम्ही बोललोय, तक्रार केली त्या, किंवा ज्या तुम्हाला आम्ही जे मुद्दे मांडतोय त्या मुद्द्याचं तुम्ही त्याच मुद्द्यानं उत्तर द्या. तुमच्यात जर धमक नसेल, तुम्हाला जर बाकीच्या गोष्टी जर काही तुम्ही चुकीच्या केल्या असतील तर लोकांची दिशाभूल करायला दिगंचीकर वेळे नाहीत. दिगंचीकरांना सुद्धा समजले की ही 3-4 गोष्टीशिवाय ही 4थी गोष्ट बोलू शकत नाही. कारण समजले दिगंचीच्या लोकांना. फक्त आता कसं आहे की दिगंचीचे लोक सुद्धा त्या वेळेची वाट बघतात. वेळ आली की सगळ्याच गोष्टी येतील समोर. रणांगणात आता तुम्ही दंड चुकून उभे राहणार. 100% त्यात काहीच विषय नाही. माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कालही होतो, आज आहे आणि उद्या येईल. मी आत्ता पण सांगितलं. आणि कुठल्याही कार्यकर्त्यावर जर वाईट वेळ आली तर पहिल्यांदा रोहित देशमुख तिथं धावून जाणार. आणि माझं तुम्हाला आव्हान आहे की अजून एकदा हात जोडून विनंती आहे की विचारांची लढाई विचाराने लढा, मुद्द्यांची लढाई मुद्द्याने लढा. खासगी आयुष्यात मी तुम्हाला बोलणं खरंच पेलणार नाही. तुम्ही माझ्या त्या आयुष्यात माझ्या पण पडू नका आणि स्वतःच्या पण मला पाडू नका. हीच मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो.